नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण धुमाळवाडी पहिले फळांचे गाव याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। फलटण तालुक्यातील धुमाळवाडी हे गाव राज्यातील पहिले फळांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे। हे गाव प्रामुख्याने विविध प्रकारच्या फळांच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे। धुमाळवाडी गावात शेतकऱ्यांनी 19 विविध प्रकारची फळबाग लागवड केली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने पेरू, सीताफळ, डाळिंब, आवळा, चिंच, अंजीर, केळी, जांभूळ, ड्रॅगन फ्रूट, द्राक्षे, चिकू, लिंबू, संत्रा, बोर, नारळ, आंबा, पपई अशा विविध फळांचा समावेश सलग लागवडीमध्ये केला आहे। तसेच बांधावरती सफरचंद, स्टार फ्रूट, लिची, काजू, फणस, करवंद, खजूर या फळझाडांची लागवड केली आहे। धुमाळवाडी गावातील शेतीची वैशिष्ट्ये: सीताफळ, पेरू, द्राक्षे, ड्रॅगन फ्रूट, नारळ आदींची विविधता, कलिंगड, हरभरा, कांदा आदी आंतरपिके, फळपिकांना 100% ठिबक व मल्चिंग पेपरचा वापर, फळबागेस झेंडू, फुले, ज्वारी, बाजरी, कडधान्ये आदी पिके, पाण्याची उपलब्धता असतानाही ऊस घेतला जात नाही, चारही बाजूंनी डोंगर असल्याने दगड फोडून शेती विकसित, जमीन मुरमाड आहे, शेतीत यांत्रिकीकरण, 60हून अधिक ट्रॅक्टर्स, फवारणीसाठी ब्लोअर्सचा वापर, फळबाग केंद्रित शेती पद्धतीतून वर्षाकाठी 9 ते 10 कोटी रुपयांची उलाढाल होते आणि गावातील लोकसंख्या कमी असल्यामुळे दररोज 100 ते 150 मजूर बाहेरून आणले जातात। धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।